काय मित्रांनो, 2-3 दिवस झालं सोशल मीडियावरती कुणाल कामराचं प्रकरण खूप गाजत आहे. कुणाल कामराने जे काही उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती कॉमेडी केली आहे आणि त्यांच्याविषयी जे काही उद्गार त्याने काढले आहेत, जो काही गद्दार हा शब्द त्याने वापरला आहे, त्यामुळे सोशल मीडियावरती खूप गोंधळ उडालेला आहे. मित्रांनो, तसं पाहता एकनाथ शिंदे खरंच गद्दार आहेत का? आणि कुणाल कामरा हा कोणत्या प्रवृत्तीचा माणूस आहे, हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक पक्षाची ही विचारधारा असते. जसं शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो आणि पूर्वीपासूनच जेव्हापासून बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून शिवसेना हा चांगला हिंदुत्ववादी पक्ष आहे. तसं पाहिलं तर शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षाची युती कधीच शक्य नाही, कारण की या दोन्ही पक्षाची विचारधारा ही एकदम टोकाची आहे. काँग्रेस पक्ष हा एक वेगळ्या विचारसरणीचा पक्ष आहे आणि त्याच्या विचारसरणीसोबत शिवसेनेची विचारसरणी कधीच जुळणार नाही. मित्रांनो, भाजप आणि शिवसेना यांची युती जवळपास महाराष्ट्रामध्ये आपण खूप वर्षापासून पाहिली आहे आणि ही युती एक नैसर्गिक युती होती, ही अपघाती युती नव्हती. मित्रांनो, ज्यावेळेस शिवसेना हा पक्ष काँग्रेससोबत तसेच राष्ट्रवादी सोबत गेला तर ती एक अपघाती युती म्हणायला लागेल. फक्त आणि फक्त पदासाठी आणि मुख्यमंत्री पद पाहिजे यासाठी शिवसेना पक्ष हा काँग्रेस पक्षासोबत गेला असं म्हणायला लागेल. मित्रांनो, जो काही खरा शिवसैनिक आहे, शिवसेनेचे तत्व पाळणारा माणूस आहे, त्याला ही युती कधीच रुचणार नाही किंवा या युतीमध्ये त्याचा श्वास नक्कीच गुरमटेल. मित्रांनो, यामध्ये एकनाथ शिंदे यांनी स्वतः या युतीमधून बाजूला येऊन ते परत भाजपसोबत गेले, तर यामध्ये त्यांनी गद्दारी केली असं म्हणत आहे. मित्रांनो, ही गद्दारी त्यांनाच वाटेल ज्यांना फक्त पद पैसा पाहिजे आणि ज्यांना तत्वनिष्ठता आणि तत्वाचा पक्ष पाहिजे, त्यांना ही युती किंवा ही गद्दारी कधीच वाटणार नाही. मित्रांनो, हा जो काही कुणाल कामरा आहे हा कॉमेडी नसून हा एक राजकारणी, लेफ्टिस्ट राजकारणी आहे, डाव्या विचारसरणीचा माणूस आहे. जे लोक दंगे करतात अशा लोकांना बाहेर काढण्यासाठी मोर्चा करणारा व्यक्ती आहे. याच कुणाल कामराने ज्यावेळेस कंगना राणावतचं घर पाडलं होतं त्यावेळेस संजय राऊत सोबत त्यांनी ही गोष्ट सेलिब्रेट केली होती. त्यामुळे मित्रांनो, हा माणूस मुळातच डाव्या विचारसरणीचा आहे. त्यामुळे त्याला जी कावीळ झालेली आहे त्या कावीळ झालेल्या डोळ्याने त्याला एकनाथ शिंदे गद्दारच दिसणार. परंतु मित्रांनो, त्या प्रत्येक शिवसैनिकाला किंवा त्या प्रत्येक हिंदुत्ववादी माणसाला हे एकनाथ शिंदे गद्दार असले चालतील आणि याच गद्दार एकनाथ शिंदेनी शिवसेना जीवन ठेवली आणि शिवसेनेचे जे काही तत्व आणि जे काही मूळ विचार आहेत ते देखील शिंदे यांनी जीवन ठेवले आहेत.